पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. देवाधिदेवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐशे प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. 756 नंबर आहे काय अभंग. हा ते देह आणि देह संबंधी ते झालं ते. देवाची माथा घालून या भार सांडी कलेवर ओवाळून. नाथीला हा छंद अभिमानांगी निमित्ताचे वेगी सारी ओझी. करुणा वचनी लाहो एकसरे नेदावे दुसरे आड येऊ. तुका म्हणे सांडी लटिक्याचा संग आनंद तो मग प्रगटेल. तुका म्हणे सांडी लटिक्याचा संग. आपल्याला म्हणतात महाराज खोट्या देहादी प्रपंचाचा संग टाका. पण तो खोटा वाटण तवा ना. देहादी प्रपंच खोटा वाटण तवा आहे ना. त्याला तर आपण सत्यत्व दिलंय. तो जर खोटा वाटला तर मग सगळंच दुःख नष्ट होते. पण तो खोटा वाटत नाही ना. म्हणतोय आपण संत सांगतात प्रतीतीला कुठे येते. लटिका व्यवहार सर्व हा संस्था ब्रह्म सत्य जगत मिथ्या. आणि तिने त्या पद्धतीनं आचरण केलं तर तेवढी प्रतीती आली ना त्यांना. मग मंडळीची डिलेवरी आली वारीला निघाली. ऐका सत्य तो बुद्धी नाही ना. देह आधी काय खरा देह संबंधी पसारा बुजगावणे चोरा रक्षणार्थ भाषा तशी. काय देहाचं तादात्म्य सुटले या संतांनी. देवाची या माथा घालून या भार सांडी कलेवर ओवाळून. आपला सगळा भार देवाच्या माथ्यावर घालायचा आणि देह त्याच्यावर ओळून टाकायचं. आपणही भार घालतोय त्याच्यावर म्हणायला. पण मग थोडं बा होईन का नाही बा होईन का नाही बा दागदुख राहते. भार तर घालतोय प्रत्येक जण. संतांनी पूर्ण भार घातला. का म्हणे संतालाच माझी. आता तू जे करशील ती तू जे करशील ती हिताचंच करशील. तू जे करशील कल्याणाचंच करशील. त्याच्यामुळं देवाचे माथा आपला सर्वस्वी भार घालून त्याच्यावर देह ओवाळून टाकावा. तुळशी माळीच अर्थच तो आहे. ज्यांना पवित्र तुळशीची माळ घातली त्यानं देह ओवाळूनच टाकलाय ना. तुळशी पत्र ठेवणं म्हणजे काय. देवावर तुळशी पत्र ठेवलं म्हणजे आपला अधिकार संपला त्याच्यावरचा. आता ते काय सर्वस्वी पिंड पदावरी दिला आपल्या करी. पिंडदानच करून टाकलं म्हणले जेव्हा जिवंतपणी. जिवंत असताना पिंडदान करता येते. गेल्यावरच माहिती.
गेल्यावर तर सगळेच करतात, पाहतात, पण जिवंत असताना पिंडदान करता आलं पाहिजे. आणि जे ते लिहून ठेवलं ते ती करता येते. हो. आपुल्या करी म्हणले, मी स्वतःच माझं पिंडदान केलं. हो. मरणच मरून गेलं म्हणले, असतानाच सगळं आपल्या हातानाच सगळी निर्वाह करायची असते. जाताना कशात घुटमळायचं काम नाही ना मग. हो. अमक राहिलं तमक राहिलं, हे राहिलं ते राहिलं. निघायचं टायमाला निघायचं टायमाला काय मजा आहे त्याच्यात. वळकुटी तयार, हा. गाडीची वाट पाहत असत त्या गाडीची, कधी गाडी येते. नाथीला हा छंद अभिमानांगी, निमित्ताची वेगळी सारी ओझे. देह मी आहे ह्या अभिमानाचा छंद आपल्या अंगी खोटा आहे असे समजून सर्व संसारास निमित्त असणाऱ्या अभिमानाचा तू त्याग कर. संसार वाईट नाही, त्याचा छंद घेतलाय म्हणून अवघड आहे. संतांनी द्यावाचा छंद. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. त्यांनी छंद घेतला, गोविंद गोविंद म्हणा लागले या छंद. मग गोविंद ते काया, गोविंद ते काया शरीर, भेद नाही देवाचा या. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. त्याचा परिणाम सांगितलाय. त्या आनंदाला काही तोटा का, मनाला आनंद होतो मग डोळ्याला धारा लागतात छंद लागल्यावर. एकसारखा करुण वचनाने देवाला आळविण्याचा टाहो फोडा. टाहो फोडा, सारखं टाहो फोडलो काय टाइम लागतो अंतःकरणाला पाझर फुटायला. याशिवाय आपल्या हृदयात दुसरे काही येऊ देऊ नये. आपल्या अंतःकरणात दुसरं काही घुसूनच द्यायचं नाही. देव सोडून, देव सोडून नामस्मरण सारखं चालू असल्यावर कसं काय मध्ये काही घुसन. हे वॉचमॅन राहतात गेटवरती, घुसून देतात मध्ये. हा नाही ना. इथं वासुदेव करीतो फेरा, अडियात बाहेर दारा. कोणी काही दान्य पुण्य करा, न जा बद्याल तरी जातो माघारा गा. वासुदेव करीतो फेरा. त्याच्याकडे लक्ष द्या म्हणतो तो. काहीतरी वाढा म्हणजे लक्ष द्या, लक्ष लावणे अंतरी. तोच वारकरी पंढरीचा मार का. टाहो फोडायचं टाहो. तुकाराम महाराज म्हणतात या खोट्या देहादी प्रपंचाचा संग टाक, म्हणजे तुझ्या ठिकाणी भगवदानंद प्रगट, ब्रह्मानंद होईल. ब्रह्मा वारकरी साधे 10-12 दिवस विसरा त्या प्रपंचाला, त्यांना एवढा आनंद होतोय. कायमचा जर विसरला तर किती आनंद होईल. 10-12 दिवसात जर एवढा परिणाम होऊ शकतो, मग तो कोर्सच म्हणायचा नाही का. ट्रेनिंग. ट्रेनिंग येते इथं राहूनच. आधी ट्रेनिंग झाली मग इथं राहूनच त्याच्यात राहायचं. माझ सत्यत्व बुद्धी नाही द्यायची, आपलं स्वरूप नाही द्यायची. आपलं स्वरूप आहे सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणून देवाचे माथी आपला सर्वस्वी भार घालून त्याच्यावर देह वळून टाकावा. देह मी आहे ह्या अभिमानाचा छंद आपल्या अंगी खोटा आहे असे समजून सर्व संसार भारात निमित्त असणाऱ्या अभिमानाचा त्याग कर. एकसारखा करुणा वचनाने देवाला आळवण्याचा टाव फोड. त्याशिवाय आपल्या हृदयात दुसरी काही येऊ देऊ नको. करम महाराज म्हणतात या खोट्या देहादी प्रपंचाचा संग टाक, म्हणजे तुझ्या ठिकाणी भगवदानंद.
आणि तीच देवाचं दर्शन आहे नाही का हम्म. भगवता. काय सोप्या भाषेत परमार्थ सांगावं महाराजांनी. देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल म्हटला हो करा काळ सारा चिंतने बाळ नाहीची नाही चिंता ठावरीचा देवाचा तुका म्हणे देवासाठी देव पोटी रे. देह मी आहे असा अहंकार नाहीसा झाल्यावर जीव विठ्ठल रूपाने उरेल पा. हे सगळं वेदांताचे बर का. हा हा. लय अवघड करून सांगायचं मग डोकं दुखत. हम्म. तोच वेदांत इथं सोपा करून सांगितला. हा. अहंकार नष्ट झाला का देह अहंकार हम्म. उरला काय मग विठ्ठल रूपानं उरतो ना तो. हा. आपण त्याचे लेकरच आहे ना विठ्ठल माय बाप चलता. आपला माय बाप म्हणल्यावर मग काय विठ्ठल सोडून विठ्ठल रूपानं एकरूप होतो त्याच्याशी जीव शिव होतो. हम्म. जीव पांडुरंग स्वरूप आहेच तो भ्रम जातो भ्रांती जाती भेद जातो नाही का. हम्म. किती सोपं आहे फक्त देह नव्हे मी आणि महावाक्य काय सांगतंय ब्रह्मास्मी तू ब्रह्म आहे. हम्म. त्याला महावाक्य कळल त्याला अभंग कळतोय. हा. ज्याच्याकडे महावाक्य नाही त्याला अभंग कळत नाही ना. मग हम्म. कळतो आपला सामान्य रूपाना अनुभव. हा. देह तादात मी तसं कसं काय सुटत तसं सुटत नाही देह तादात मी. नाही ना. प्रक्रियाच व्हावं लागते त्याला. देह मी आहे असा अहंकार झालाय ना हम्म. आणि तो नाही सजले जे विठ्ठल रूपाने उरे. म्हणून त्याचा छंद घेऊन सर्व काळ चिंतनात घालव. काही दुसरा छंदच घ्यायचा नाही आता. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल दिवे भावे येणे सोसे मन झाले हवरी. हाव बरी झालं पाहिजे मन सारखं विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. नामचिंतन व्हायला पाहिजे खरं नाही का. हम्म. रात्रंदिवस चावं रात्रंदिवस छंद. छंद कशाचा लागत असतो का काही काही. नाही ना. नाही ना. त्याला काही दिवस कोर्स करावा लागतो. हम्म. छंद लागल्यावर सुटत नाही मग असे हा. नाही का. हा. साधी काही वाढलं मिश्रित त्याला राहते तर छंद लागला तर सुटत नाही ना. हा. तसा छंद नामस्मरण सहज एखाद जरी म्हणला घेऊ नको तरी ते सहज छंद लागले का बंद राहतं का. नाही ना. हिरण्यकश्यप म्हणतात खबरदार देवाचं नाव घेतलं. हो. आता यानं मनातल्या मनात घेतलं त्याच्या बापाला कळण का घेतो का नाही घेतो नाही का. छंद लागला होता ना. हा. छंद लागला होता. नारायण नारायण. तसा छंद आपल्याला लागावा म्हणून त्याचा छंद घेऊन सर्व काळ चिंतनात घालव. हो देवाच्या व्याप्तीपासून काही ठिकाण रिथे नाही म्हणून आपल्या रक्षणाची काळजी नको. काय भारी चरण आहे भाऊ. देवाच्या व्याप्ती वाचून एकही ठिकाण तिथं नाही. देव कुठं नाहीये म्हणलं आता इथं कसं काय देव नाही का. मंदिरात आहे मंदिरात आहे भाऊ नाही का. त्याची व्याप्ती कळत असते. या बौद्धानं काय होतं ते संतांकडे तेवढ्या करता जायचंय बाकी काही गुतेल नाही का. मग त्याची जर व्याप्ती सर्वत्र आहे त्याची व्याप्ती जर सर्वत्र मग भीती वाटायला पाहिजे का. नाही ना. पण वाटल्याशिवाय राहत नाही. हा.
ती वाटायला नाही पाहिजे, कारण देवाची व्याप्ती जर सर्वत्र आहे, मग तो काय रात्री झोपत असा का आपण झोपलो, आपण गाड्यांच्या चाव्या बिव्या काढून फार मध्ये टाकून देतो. काय देवाची व्याप्ती एकही ठिकाणरीत्या नाही म्हणले. हो म्हणून आपल्या रक्षणाविषयी काळजी नको. काळजी प्रल्हादाची निष्ठा होती नाही का. हो. अरे तो देव आहे तरी कुठे म्हणले. अग्नीत टाकली तरी भीती नाही त्याला. अग्नी नारायण हम्म. नाही का. हो. म्हणजे त्याला या देवाची व्याप्तीचा अनुभव आलता. हा. व्याप्ती जेवढी देवाची व्याप्ती ना हम्म. तेवढी भक्ताची व्याप्ती असते. देव उभा मागे पुढे उभी कोडे संकट, भिवू नको मी तुझ्या पाठीशी उभा आहे. कुठं जाणार. अरे तो उभाच आहे ना माग. फक्त ज्ञान नाही आणि विश्वास नाही, बाकी काय. हो. काय प्रयोग केले त्या प्रल्हादावर. प्रल्हादाचा लई काळ झाला समजा. पण आजही काही काहींच्यावर प्रसंग आले, प्रत्येकावर काही ना काही प्रसंग आलेलेच असतात ना. हम्म. त्यावेळी तिथं भगवंत नसता तर मग कोण वाचवलं असतं आपल्याला, असं आहे ना. वाचवणारं कोण होतं मग. हो तेच. पण सामान्य जीवाला ती दिसत नाही. त्याला असं वाटतं की मग चक्रवाला काय दिसला नाही गाड्या. हम्म. अरे तो अव्यक्त स्वरूपात आहे नाही का. हा. अव्यक्त आहे आणि सगुण बी होतो ना. गरज पडली तर सगुण होतो. ही जर व्याप्ती कळली तर माणसाची भीती जाती रक्षणाची नाही का. हो. पांडवांना सुद्धा काय निवांत झोपवतो संध्याकाळी. हो. जेवण खाऊन निवांत झोपायची नाही का. हा. त्यांना माहिती होतं कृष्ण काय फक्त एवढासा गुणातला नाही, तो सर्वत्र भरलेला आहे नाही का. हम्म. पहा ते पांडव अखंड वनवास. देवाच्या व्याप्ती वाचून एकही ठिकाण रीती नाही, म्हणून आपल्या रक्षणाविषयी काळजी नको. याचा अर्थ पांडुरंग जर सर्वत्र भरलाय, आपण जिथे तिथं पांडुरंग काय म्हणले मग पंढरपूरच आहे ना. हा. हा. हो. आपण जिथं आहोत तिथं जर देव आहे तर मग पंढरपुरात नाही का आपण. आहे ना. व्याप्ती तेवढी पाहिजे फक्त. तुकाराम महाराज म्हणतात जीव अर्पण केल्याने हृदयात देव प्रगट होतो. वा वा. जीव अर्पण करायचा आहे बर का. नाही लागत काही. जीव द्यावा लागतो. जीव दिला का देव हृदयात लगेच प्रगट होतो. अनुभवच येतो त्याच्यावाला मग नाही का. हो. प्रगट होत असतो. तो आहेच. तो आहेच. संचरो निराहे हृदयी माझ्या. म्हणजे विशेष रूपाने तो प्रगट होतो, अनुभूतीला येतो थोडक्यात. म्हणून देह नव्हे मी हे शरीर लावरे विठ्ठल. म्हणून लाहो करा झडझडो निवाईला अनेक. या भक्तीच्या वाटेला अगदी पावशी अव्यंग निज धाम. म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. पळनाची नाही चिंता ठावरेचा देवाचा. तुका म्हणे देवासाठी देव पोटी पडेल. पृथक मी सांगू किती धर्मनीती सकळा अवघ्याचा एक ठाव शुद्ध भाव विठ्ठली. शराक्षराचा भाकरा लाग. तुका म्हणे आगमीचे मथिले साचे नवनी. सर्वांना निरनिराळी धर्मनीती कोठपर्यंत सांगू. सर्वांनी विठ्ठलाच्या ठिकाणी शुद्ध भाव ठेवणे हे धर्मनीतीचे तात्पर्य. किती का धर्म आहे, प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. पण सगळ्यात मोठा धर्म सांगतो म्हणले. मेन धर्म सांगतो. तेवढा धर्म पाळला का सगळा धर्म पाळल्यासारखाच. निरनिराळे धर्म काय सांगत बस म्हणले. नीती तरी कोणला किती सांगू.
एवढं सांगायला आणि ऐकायला ऐकणाऱ्याला वेळ पाहिजे ना. हा. आणि एवढं ऐकून एकच करायचंय ना शेवटी. हम्म. एक करून जर सगळा प्रश्न सुटत असला, चावी हातात आल्यावर मग काय, हा. ज्याच्या हातात चावी आहे ना. सर्वांना निरनिराळी धर्मनीती कुठपर्यंत सांगू, प्रश्नचिन्ह आहे. सर्वांनी विठ्ठलाच्या चरणी शुद्ध भाव ठेवणे हेच धर्मनीतीचे तात्पर्य आहे. तो क्षराक्षरात्मक विठ्ठल पंढरीच आहे, म्हणून तिकडे सर्वांनी जावे. तिथं सगुणात उभा आहे तो. सामान्य जीवाला निर्गुणाची व्याप्ती कळत नाही, निर्गुणाचं ज्ञान होत नाही, झालं तर ठसत नाही, त्याच्यावर अखंड विश्वास राहत नाही. मग जा पंढरीशी जारी आलयनो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. पांडुरंग. तिथं सगुण आहे, मग सगुण सोपं आहे. सगुण हे सोपं आहे बजायला. तो कसा आहे, क्षराक्षरावरून वेगळा वेगळा आहे. म्हणून तिकडे सर्वांनी, तुकाराम महाराज म्हणतात, सर्व शास्त्र रूपी दयातून घुसळून काढलेले सारभूत नवनीत हेच विठ्ठल दैवत आहे. सगळ्या शास्त्राचं मंथन केलं, एक वेदाचे केले विवरण. वेद अनंत बोलिला, अर्थ इतका शिरा दिला, विठोबाची शरण जावे निजनिष्ठा नाव. त्या पांडुरंगाला शरण जावं आणि त्याचं नामस्मरण, हे सगळ्या वेदाचं तात्पर्य आहे. मग हे जर केलं तर वेदाचं आज्ञाच पाळली समजायची, नाही का. हो. म्हणून नवनीत हे नवनीत, विठ्ठल म्हणजे काय, तसं नवनीत हे सारे. नवनीत हे काय आहे, सारे. तसं सगळ्या शास्त्राचं सार म्हणजे विठ्ठल. हम्म. पुण्यविक्राते मातेचे गमन, भाडिया छेदन विटाळतो, आत्महत्यारा हा विषयाचा लोभी, म्हणावी त्यांना भी करवी दंड, नागावला अल्पलोभाचे साठी घेऊन काचोटी परी दिला, तुका म्हणे हात झाडिले परत्रीन, श्रमतेची सूत्री विटवी केली. आता भगवत कथा, गायत्री मंत्रादी पुण्यकर्माचा विक्रय करून मिळवलेले धन हे भाडी घेतल्याप्रमाणे होते आणि मात्र गमनाचा दोष घडतो. आता कथेचा विक्रा अवघड आहे. हा. ऐकणारला कोणताच दोष नाही, सांगणाराला दोष आहे. ऐकणारे एकदम सुटले त्याच्यातून व्यवस्थित, हा. पण आता सांगणारा कुठला ना. देते घेते नरकात जातो. आता इथे कुठे द्यायचा संबंधित, देणं घेणं काहीच नाही ना. सत्परमार्थ आयुष्यभर चालायला पाहिजे. काय त्याचा विनियोग जर भगवंत कार्य करता असला तर मग भगवंत, नाही का, विनियोग जर चांगला कार्य करतो भगवंताला आनंद आहे ना. मग त्याच्याच कार्यकर्ता जर वापरला समजा, काय अडचणी, त्याला कळत आहे सगळं, नाही का. विनियोग काय होतोय बाईंचा, भगवत कथा, गायत्री मंत्रादी पुण्यकर्माचा विक्रय करून मिळवलेले धने भाडी घेतल्याप्रमाणे होते आणि मात्र गमनाचा दोष घडतो. विषयाविषयी लोभी जो आहे तो आत्मघातकी आहे, त्याला आश्रय देऊन भीक नको म्हणणे हे यमदंडाला पात्र. हे सगळं आसक्तीचा विषय असतो. याची आसक्ती सुटली ना, त्याला आपलं धन काय परख धन, त्याला त्याचं काही सुखही नसतं दुःखही नसतं, नाही का. त्याच्यावाला प्रपंचच परमार्थ होतो तेव्हा काय विषय राहत. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, पैशावर आसक्तीच नाही तर मग कार्यक्रमाला गेला काय, भगवत कथेला गेला काय, गायत्रीचा आला काय गेला काय, त्याला काय आसक्ती नसतं होणं ही खरी देवाची कृपा आहे. लोभ त्याच्या चित्तामध्ये जे हे ओढ आहे त्या पैशाबद्दल ती नष्ट व्हावं लागते.
पैशाची वासना. म्हणून जशी एखादा परी देऊन मोबदला काच घ्यावी तसे अल्प विषयाच्या लोभाने परमार्थ महालाभाचा विक्री करणारे नागवले जातात. काय भेटत आहे तरी 4 रुपये भेटत आहेत, पण जेवढं पुण्य केलं ते जात आहे ना वायाला. हो. नाही घेतलं तर अनावर पडत आहे पुण्य. हा. याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, हा लोभी क्षत्रियांनी वेदवेत्या याज्ञिकांनी यज्ञ करून स्वर्ग लोकी जाऊन तिथे दिव्य भोग भोगून आपले पुण्य नाहीसे केले, त्याचे श्रम बिगारीला धरल्याप्रमाणे भागत. मग आता काही यज्ञ करतात, पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे. 100 यज्ञ केल्यानंतर स्वर्गात जाता येतं म्हणतात. हो. 100 यज्ञ केल्यानंतर 100 यज्ञ, आता काय कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नियम नाही का. हो. एक हरिनाम जपता घडी आता येत नाही कलिला. स्वर्गात म्हणजे आनंदात राहणं नाही का. हा. स्वर्गात म्हणजे दुःखरहित जीवन. म्हणजे पुण्य नाहीच करू नये असं याच सांगायचंय महाराजांना. तुम्ही जे पुण्य कमावतात ना हे फार श्रेष्ठ आहे या पैशापेक्षा. हा. पुण्याची शक्ती फार मोठी आहे, पुण्याची ताकद फार मोठी आहे. आपल्याला ज्यावेळेस प्रसंग येतो त्यावेळेस पुण्यच उभं राहतं ना. हो. कसं काय वाचला व्हायचं, वाचायचा प्रश्नच नाही म्हणले. कसं काय वाचला एवढा नाही घ्यायचं तो. हो. पुण्य उभं राहतं ना तिथं. अदृष्ट दिसत नाही ते, उभं राहतं ते. ती एक शक्ती आहे ना. हो. पैसा जशी शक्ती आहे, पैसे भरले म्हणले तसं कसं काय असतं एवढं होईल नाही. 1 कोटी रुपये भरले तेव्हा पोरगा नोकरी लागला. हो. ही शक्ती आहे ना ती. हा. पुण्याची काही शक्ती नसेल का. आहे ना. फार मोठी शक्ती आहे पुण्यामध्ये. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. वारीहून आल्यावर कसं भारी वाटतंय, पुण्य झालं ना. नामस्मरण केलंय संतांचं, हलकेच होते फार, एकदम धुवूनच निघत आहे ना. हा. पुण्य झालं, पाप जळालं. काय म्हणे, पापी जाती संताची या जपे. आता करायचं नाही फक्त नाही का. मागचं जाळीत राहायचं, नवीन करायचं नाही. नाही तर मग काय उदार आणायचं आणि मागचं मिटवायचं असं नको. आता परत करायचं नाही आणि नामस्मरण करत राहायचं. म्हणून तुका म्हणे, हात झालेले परत श्रम तोची सोत्रे विठी. अंतरीचे ध्यान मुख्य या नावे पूजन, उपाधी ते अवघे पाप गोड विसरता संकल्प. आज्ञा पाळावी हा धर्म जाणते व जाणा वर्म. तुका म्हणे वृत्ती अविट हे सहज स्थिती. भगवंताचे ध्यान अंतःकरणामध्ये करणे हेच त्याचे मुख्य पूजन. आता बरं एक लय जवळ आणून ठेवले बरं का आपल्याला. त्याच्या करताच ही शास्त्र पाहायचं राहतं, बाकी काय नाही का. आता ही देवाची पूजा काय करू आपण, 10 मिनिटं, जास्त काय करणार नाही. अखंड पूजा आहे ना देवाची. अंतरीचे ध्यान मुख्य या नावे पूजन. अंतरीचं ध्यान कसं करायचं हेच माहिती नाही बहुतेक मंडळींना. बाह्य पूजा सगळेच करतात, पण अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनांचा. तो गोडी अंतरीची घेतोय आणि आपण हाय बहिर्मुखात. अंतरीचे ध्यान मुख्य या नावे पूजन. पा देवाचं पूजन, चिंतन जो करतो तो देवाचं पूजनच करतो बर का. भगवंताचे ध्यान अंतःकरणामध्ये करणे हेच त्याचे मुख्य पूजन. हीच माझी देवपूजा. किती ध्यानाला महत्व दिलंय बो.
या वाचून इतर सर्व उपाधी पापमूलक आहेत. ते उपाधी आणि त्या उपाधीच्या मागे लागलो आपण. हम्म. काय गातोय म्हणले अरे उपाधी हम्म. काय बोलतोय म्हणले नाही का? हा. काय गीता पाठ आहे म्हणले, काय संस्कृत आणि काय व्याकरण. उपाधी लागली. हम्म. उपाधी लागली का मातीत गेला समजायचं नाही का? हा. या वाचून इतर सर्व उपाधी चिंतन सोडून, ध्यान सोडून पापमूलक आहे ह्या करता त्याच्या संकल्पाचा नाश करणे हेच उत्तम आहे. आपण एक माहिती मग कोणतीच उपाधी नको. हम्म. मी भक्त तू देव ऐसे करी. भक्त तू देव आणि मी भक्त, दुसरी उपाधी नको. हा. गावी रूप मज गोपिकार म्हणा ठेवते चरणावरी माता. पहा चिंतनाला काय महत्व दिलंय हो. या करता त्याच्या संकल्पाचा नाश करणे हेच उत्तम आहे. अवश्य हानी श्रोते हो, श्रुती स्मृतीरूप भगवंताच्या आज्ञेप्रमाणे वागणे हा धर्म आहे हे वर्म तुम्ही समजा. हे शास्त्रानं सांगितलं तसं वागत होते, संतांनी सांगितलेलंच आहे नाही का? हम्म. तोच धर्म आहे. वडील जे जे करते त्या नाम धर्म ठेवते. तुकाराम महाराज म्हणतात सहज स्वरूप स्थिती असणे ही अवीट स्थिती. सहज स्वरूप स्थिती, सहज स्थितीत असतो एखादा, ब्राह्मी स्थितीमध्ये असतो तो बोधरूप झालेला महात्मा. सहज स्थिती फार भारी असती. सहज स्थिती म्हणजे कायमचा त्या स्थितीत. सहज अवस्था आहे ना, सहज समाधी म्हणलं त्याला. संकल्प विकल्प काहीच नाही आता. काय अवस्था असते ती, स्वरूप स्थिती म्हणलं त्याला, सहज स्थिती म्हणलं. आणि मग ती काय लईच भारी स्थिती ती नाही का? अशा पद्धतीनं मूळ कारण सत्ता नाही मिळत उचिता घडे कसे आणि सेवा सांग ब्रह्मांडाच्या जीवा. सागर सागरी सामवेशी कैशी करून तुका म्हणे भावी शरण मनविता बरवी. सर्व जगाला मूळ कारण एक चैतन्य सत्ता आहे. तिथे योग्य असा सेवेसेवक भावाचा व्यवहार होत नाही. असं पाहिलं तत्वज्ञानाचं कस एकच चैतन्य सर्वत्र भरलंय. एकच ब्रह्म चैतन्य सर्वात भरलेलं आहे. कमी जास्त नाही ते असं. एखाद्याला शरीरानं मोठं आहे म्हणून त्याचे चैतन्य जास्त, एखादं वाळेले म्हणून त्याचे चैतन्य वेगळं, स्त्रीमध्ये वेगळं, गायीमध्ये असं नाही ते. त्याच्यामध्ये आत्मीय याच्यात आत्मा आहे असं नाही ते. एकच ब्रह्म चैतन्य सर्वांमध्ये भरलेलं आहे. एकच सर्वात पूर्ण एक नव्हते. हा पूर्ण एक हे एकच चैतन्य सर्वांमध्ये सारखं आहे. ह्या करता ब्रह्मांडाच्या जेव्हा देवा तुझी सेवा घडेल कशी ते सांग. सागरामध्ये दुसरा सागर समावला जाईल एवढा मोठा सागर कुठे आहे. तसे तुम्ही आम्ही एक ब्रह्म झाल्यावर सेवा कशी होईल. तुकाराम महाराज म्हणतात या करता तुम्ही देव आणि आम्ही भक्त या भावाने तुमचे शरणागत म्हणून हे बरे. एकच म्हणले मग सेवा कशी करायची देवाची. त्याच्याकरता मग हे नातं आहे ना, मी भक्त तू देवायची करी. भक्ती करता दोन आहे, मूळ स्वरूपानं एकच, दोन नाहीच. हे द्वैत स्वीकारलेलं द्वैत आहे, द्वैत नाही. भक्तीचा आनंद घ्या नाही का. आता जर एकट्याला काय सांगा, ऐकणार कोणतरी पाहिजे ना. तसंच आहे. एकच वस्तू भागवतामध्ये ते अनकाधिक. एक जणांना बसायचं आणि सांगायचं प्रवचन, बाकीचे ऐकायचे. ती सारखीच होती. तो जण म्हणलं दुसऱ्यानं सांगायचं, लगेच दुसरा बसणार. आणि ते आता ते भागवताचं काम लयच भारी. तसं आहे, बाकी काही वेगळं नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात
तुकाराम महाराज म्हणते या करता तुम्ही देव आणि भक्त या भावाने तुमचे शरणागत म्हणाविणे बरे. हे सोपं नाते आहे जरा. सगळ्यात देव भक्ताचं नातं हे फार सोपं आहे. ते गुरु शिष्याचं नातं आहे. असं झाला टाइम आता. कुंडलिका वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ की जय. जगत